गोष्ट ही सर्वांना वाचायला व ऐकायला आवडते. गोष्टीतून आपल्याला खूप काही नवीन शिकायला भेटतं. गोष्टीमधून आपल्याला नवीन नवीन अक्षर, शब्द हे पण शिकायला भेटते. गोष्टी ही पंचतंत्र, अकबर बिरबल, रामायण, महाभारत असे खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी लिहिणाऱ्या लेखकांचे मी नाव सांगतो. ते आहेत पु ल देशपांडे, कुसुमाग्रज हे इत्यादी आहेत. गोष्ट ही कधीच संपत नाही, पण आपल्याला ती संपवावी लागते. धन्यवाद. माझा शब्द कैची कैची काळजीपूर्वक वापरा. कैची लहान मुलांकडून दूर ठेवावी. कैची गावी केस कापण्यासाठी वापरतो. कैची आई दुधाची पिशवी, तेलाची पिशवी व अनेक पिशव्यांना कापायसाठी करतो. घरात आपण कैचीला जास्त उपयोग करतो. डॉक्टर ऑपरेशन करण्यासाठी करतात. दुकानदार करतो व ऑफिसची करतो. नमस्कार, माझे नाव गौरी आहे. माझा शब्द आहे चिंच. मला खूप आवडते. चिंच आंबट गोड असते. चिंचापासून आंबट गोड चटणी तयार होते. चिंचापासून आंबट गोड चटणी तयार करतो. त्याचा आपण उपयोग भेळ किंवा पाणी करतो. चिंचापासून आंबट गोड चॉकलेट तयार केले जातात. चिंच ही मला खूप आवडते. हाताने आपण सर्व कामे करू शकतो. हाताने आपण पाहतो व लेखन करू शकतो. हाताने आपण ठेवतो. हाताने आपण पाणी पितो. हाताने आपण मारतो. हाताने आपण चित्रांची दाखवले जातात. धन्यवाद. माझे नाव राम आहे. माझा शब्द तुळस. तुळशीमुळे आपल्याला छान छान फुले मिळतात आणि तुळशीमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते. तुळस नसली तर आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही. आपल्या तुळसमध्ये पाणी घातले नाही तर तुळस मरते. म्हणून आपण तुळसमध्ये पाणी घालतो. नमस्कार. माझ्या दारात तुळस असते. माझा शब्द अभ्यास. हा मला आवडतो. अभ्यासाची सर्वांना आवड असावी. अभ्यासात मराठी, इंग्रजी, गणित विषय असतात. अभ्यास आपल्याला अनेक शब्द शिकतो. अभ्यासामुळे आपण काही शिक्षक, परिचारिका असे अनेक काही करू शकतो. नमस्कार, मी गोविंद. माझा शब्द चिमणी. छोटी पक्षी आहे. बरोबर उडते. चिमणी अंडी देणारा पक्षी आहे. पण चिमणी जास्त करून आपल्याला दिसत नाही, कारण मोबाईलचे टावर बनताना त्याचा उजेड पडतो. त्या चिमण्या मरून जातात, म्हणून चिमण्या दिसत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझा विषय आहे मामा. मी माझ्या मामावर खूप प्रेम करतो. माझा मामा मला खाऊ आणतो. माझा मामा मला गिफ्ट देतो. माझा मामा मला चॉकलेट्स, गिफ्ट, खाऊ देतो. मी माझ्या मामाबरोबर फिरायला जातो. मी माझ्या